हॅलो. तर खूप झाला ड्रामा, खूप झाली ट्रॅजेडी, खूप झाली अँक्झायटी लाईफमध्ये. तर आता आपण त्याला थोडा ब्रेक देऊयात आणि आयुष्यात पुढे जाऊयात. तर ह्या डिप्रेशनच्या काळामध्ये मी एक किस्सा लिहिला होता, एक विचार लिहिला होता स्वतःसाठी. तो मी तुमच्यासोबत शेअर करते इथे. की नशीब जर आधीपासून लिहिलं गेलं असतं, तर महाभारत घडलंच नसतं. निसर्गाचा नियम हा स्पष्ट असतो. जी व्यक्ती आपला माइंडसेट, मन बदलते ना, तीच व्यक्ती स्वतःचं नशीब बदलू शकते. आणि भाग्य तिथेच बदलतं, जिथे निर्णय घेण्याची क्षमता बदलली जाते. ठीक आहे, तर इथे मी एक उदाहरण लिहिलंय, की एका बीला माहिती असतं, की आपण पुढे जाऊन ना एक मोठं झाड होणार आहोत. पण कुठलं झाड होणार आहोत? किती मजबूत होणार आहोत? आपण फळं देणार, फुलं देणार, की आपण काटेरी झाड होणार? तर हे त्या बीचं सेकंड माइंडसेट असतं, सेकंडरी माइंडसेट असतं. पण त्याचं पहिलं माइंडसेट त्या बीचं हेच असतं, की मी एक मोठं झाड होणार आहे. आणि माणसाचं पण तसंच असतं रे. माणसाचं पण सेम असतं. डेस्टिनी ही फिक्स नसते तर फ्लेक्सिबल असते. ही खूप सत्य परिस्थिती आहे जी आपली सगळ्यांनी आपण स्वीकारणं खूप गरजेचं आहे. कारण ना जी व्यक्ती स्वतःचं माइंडसेट बदलते, त्याचं भविष्य, आयुष्य सगळंच तो माणूस स्वतः बदलू शकतो. आणि मेन म्हणजे भाग्य हे वाचण्याची नाही तर ती घडवण्याची गोष्ट आहे. आणि हे आपण सगळ्यांनी नेहमीच लक्षात ठेवलं पाहिजे. आणि छान-छान पॉझिटिव्ह बोलूयात आणि पॉझिटिव्ह ऐकूयात आणि रोज भेटू. बाय.